बाजारात मिळतो तसंच स्पंजी आणि खमंग ढोकळा कसा बनवायचा याच्या संपूर्ण माहितीसह आणि अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ढोकळा अनेक पद्धतीने बनवला जातो। इथे मी हरभऱ्याच्या भिजलेल्या डाळीचं बनवणार आहे, ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। इथे 1 कप हरभऱ्याची डाळ मी घेणार आहे। ती स्वच्छ पाण्याने धुवून मी ती आता भिजत घातलेली आहे 4 ते 5 तास। 4 तासानंतर आपली डाळ अशी झालेली आहे, थोडीशी भिजून मऊ होते ती डाळ। आता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। याचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे, म्हणून आपण आता ते मिक्सरला वाटून घेणार आहोत। यासोबतच मी आता 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत त्यासोबत वाटायला, आणि अर्धा कपाला थोडंसं वरती असं दही घेतलेलं आहे, तेच यासोबत मी वाटणार आहे। यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही, कारण आपलं बॅटर खूप पातळ होऊन जाईल मग। आता यासोबतच मी थोडंसं हिंग आणि हळद असं टाकणार आहे। हिंग आवर्जून टाकायचं, कारण यामुळे आपला ढोकळा छान होतो। आता हे असं बॅटर मी त्याचं बारीक करून घेतलेलं आहे, ते बघू शकता। अशा प्रकारे त्याचं व्यवस्थित बारीक आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। आता त्यातच मी ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे बॅटर, आणि त्यामध्ये 1 लिंबूचा रस मी पिळून घेतलेला आहे आणि मी मिक्स करून ते झाकून ठेवणार आहे। आता हे जवळजवळ आपल्याला 6 ते 7 तास झाकून ठेवायचं आहे। आता इथे आपल्या ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे। इथे बघू शकता डाळ किती छान मस्त असं आंबून ते मिश्रण तयार झालेलं आहे। ते व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने। एकीकडे मी ढोकळ्याची तयारी शिजण्यासाठी तयार करून ठेवलेली आहे। यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्यानंतर मी एकीकडे कढईमध्ये पाणीसुद्धा तापायला ठेवलेलं आहे, की जेणेकरून आपलं बॅटर जेव्हा आपण ताटामध्ये सेट करायला ठेवू तेव्हा लगेच आपल्याला ते नंतर मग ढोकळा शिजायला आपल्याला ठेवता येईल। 1 इनोचं पॅकेट मी यामध्ये मिक्स करून हे केलेलं आहे। बॅटर ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। ताटाला मी तेल लावून घेतलेलं होतं आधीच, आणि व्यवस्थित ते सेट व्हावं यासाठी 2-3 वेळेस ताटाला टॅप करून ते मिश्रण मी शिजायला ठेवलेलं आहे। एकीकडे कढईत पाणी उकळलेलं आहे आपल्या, इथे बघू शकता। अशा प्रकारे आपण स्टँड कढईत ठेवून असा ढोकळाला जवळजवळ 10 ते 15 मिनिट आपला ढोकळा शिजू द्यायचा आहे। इथे त्याला फोडणी देण्यासाठी मी साखरेचं पाणी, कोथिंबीर आणि कढीपत्ता काढून ठेवलेलं होतं सामान। आता ढोकळ्याला मी कापून घेतल्यानंतर तिथे मी अशा प्रकारे साखरेचं पाणी, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे तेलाची। ढोकळा करताना नेहमी मध्यम आचेवर करावा। खूप उष्णता दिली तर ढोकळा लवकर तयार होतो, पण तो आतून कच्चाच राहतो। ढोकळ्याचं पीठ फक्त एकाच दिशेने मिक्स करावे, यामुळे ते छान हलके होईल। अशा प्रकारे जर आपण ढोकळा केला तर तो छान जाळीदार आणि खमंग ढोकळा होतो। इथं बघू शकता तुम्ही, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी शेअर केलेली आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि हो, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा, आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील, कारण मी रोज अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते। तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे। या पद्धतीने ढोकळा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे। अशा प्रकारे मी ढोकळ्याचं पूर्ण स्लाइस करून अशा एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि सर्विंग करणार आहे। इथे आपण मी पुदिनाची चटणी यासोबत केलेली होती। पुदिन्याच्या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल। या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला दाखवलं आहे की आपण पुदिन्याच्या चटणीसोबतसुद्धाही ढोकळा खाऊ शकतो, किंवा तसाच एखाद्या सॉसबरोबरसुद्धा आपण डाळीचा ढोकळा खाऊ शकतो। खूप छान लागतो, एकदा नक्की ट्राय करा। ढोकळा हा भारतातील गुजरात राज्यातील स्नॅक्स प्रकार आहे। तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो। आज मी तुम्हाला भिजलेल्या डाळीचा ढोकळा दाखवलेला आहे। अजून वेगळ्या प्रकारे ढोकळाची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत पुढील व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे।
चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.